हे असं डायरेक्ट बोलणं बरं वाटतं ना. कोणीच नको आपल्या दोघींमध्ये. मैत्रिणींचा संवाद डायरेक्ट झाला पाहिजे. हा पोडियम पण नाही पाहिजे आणि कोणीच नाही पाहिजे. बरोबर आहे ना. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाई भवानी छत्रपती शिवराय ज्यांच्यामुळे मी उभी आहे त्या सावित्रीबाई फुले घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. आपला आराध्य दैवत चंद्रशेखर बाबांच्या चरणी नतमस्तक होते. त्यांचाही आशीर्वाद घेऊन मी आता या ठिकाणी आलेली आहे. यवतमाळ वाशिम लोकसभेच्या महायुतीच्या या प्रचार सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आमच्या महायुतीच्या सर्व पक्षाचे सर्व सन्माननीय नेते मंडळी, सर्व महिला आघाडीच्या आमच्या पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित या पंचक्रोशीला समृद्ध करणाऱ्या, घराघराची अर्थव्यवस्था सांभाळून घेणाऱ्या, या घरातल्या लक्ष्मी सरस्वती काली असलेल्या उपस्थित माझ्या मायमावल्या माता भगिनी, मागं उभसलेले माझे बांधव, समस्त तरुण वर्ग, तुम्हा सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र करते. तुम्ही सगळेजण इतक्या उत्साहाने आलात यासाठी मनापासून तुमचे सगळ्यात पहिल्यांदा आभार मानते. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. आदरणीय मदन भाऊ, अनेक सभा तुम्ही बघितल्या, पण इतकी उत्साही, इतकी रंगीत संगीत, इतकी कलरफुल सभा एक तरी बघितली का सांगा. आमच्या महिला आल्या की सगळीकडे असं चैतन्य भरून जात. जणू काही सगळा निसर्ग असे वेगवेगळे रंग परिधान करून वसंतोत्सव साजरा करतोय. अशा पद्धतीचं सगळं वातावरण सगळीकडे निर्माण होतं. असा या संपूर्ण जीवनात रंग भरणाऱ्या, आयुष्यात कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली तरी आपल्या संपूर्ण कुटुंबाला सांभाळणाऱ्या, कुटुंब त्याचा तोल धरून नाचणाऱ्या, या सगळ्या माझ्या कुटुंब प्रमुख असणाऱ्या, खऱ्या अर्थानं कुटुंब प्रमुख असणाऱ्या माझ्या मायमौल्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते, मनापासून कौतुक करते. खूप वेळच्या तुम्ही बसलेले आहात सगळेजणी. मला तुम्हाला प्रचाराचं भाषण काही करायची गरज नाही, मला माहिती आहे. भाऊंनी या ठिकाणी सांगितलंय, दत्ता भाऊंनी प्रचंड मेहनत घेतली. दत्ता भाऊ तुमच्या आधारित तुमचे सगळे सहकारी, सगळे महायुतीचे, आमचे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, या सगळ्याचे आमचे सगळे समस्त पदाधिकारी, हे सगळे, तो आपण हातचा एक राखून ठेवलाय ना भाऊ, ह्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मला वेगळ्या प्रचाराचं काही सांगायचं नाही राहिलंय, पण खूप वेळेचं बसलोय आपण, आहे की नाही. त्याच्यामुळे आता बऱ्याच आकडून बिघडून गेल्या असं वाटते. खूप सगळं तारीफ झाली, कौतुक झालं, कशासाठी सभा आहे, काय आहे, सगळं झालं. एक छोटासा व्यायाम करू आपण, जो आपल्यासाठी आपल्याला करायचा आहे. यांनी केलं तर यांचं स्वागत आहे, केलं तर आनंद आहे, नाही केलं तरी काही हरकत नाही. सगळ्यांना हात आहे, दाखवा. सगळ्यांनी आपला हात दाखवायचा, मस्त दाखवा. पुरुषांनी केला तरी चालतो. तो हात नाही बरं का, तो तुटून पडलेला गेलेला, वो गया वो दिन गया. सगळ्यांनी असा हात खाली आणायचा, आणा असा मस्त हळू आणा, प्रेमाने. आपण सगळे प्रेमाने काम करतो, प्रेमाने. आता तो असा आकाशाकडे कर, हळू वर न्यायचा, प्रेमाने एकदम. न्यावरती न्यावरती न्यावरती, हळू असं आणा. पाठीवर म्हणा, पाठीवर मारा, असं म्हणा, वाह. जोरात म्हणा, वाह. ऐकवायला पाहिजे, वाह. हा, ही होती तुमची तुम्हाला दिलेली शाबासकी. कोणीतरी तुमच्या पाठीवर हात ठेवून आतापर्यंत शाबास म्हटलं का? म्हटलंय का? म्हणून स्वतःला पहिल्यांदा शाबास म्हणा. वा बाई, काय जगली आजपर्यंत. काय परिस्थिती असेल ते असू दे, परंतु घर सांभाळलं, लेकरं सांभाळली, नवरा सांभाळला, मायबापाचं माहेरी प्रेम मिळवलं. जसं कसं असेल कुटुंब आतापर्यंत आपण सगळ्यांनी सांभाळून घेतलं. या सगळ्यासाठी तुम्हा सगळ्यांचं मनापासून कौतुक करेल. माय मावल्यांनो, जग करेल तेव्हा करेल कौतुक, परंतु तुम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा स्वतःचं कौतुक करायला शिकलं पाहिजे. स्वतःला शाबासकी द्याल तेव्हा जग तुम्हाला शाबासकी देईल, हे आपण सगळ्यात लक्षात घ्या. आणि निश्चित आजपर्यंत कधीही तुमचं माझं कौतुक कुणीच केलं नव्हतं. तुम्हाला मला सगळ्यांनी गृहीत धरलं होतं. काय गरज आहे? घरातल्या धन्याने सांगितलं, हिला ताई दयात का, याच्यावर मारा शिक्का, धरले पण.
ताई बाई अक्का याच्यावर मारा शिक्का, म्हणजे आम्ही येडेच, यांना सांगायची काही गरज नाही, बरोबर आहे की नाही? असाच मंत्र होता ना, तुम्ही शिक्का मारायला सांगितला, आम्ही शिक्के मारले. यांनी 60-70 वर्ष या देशावरती राज्य केलं, परंतु कधीही देशाच्या या लोकशाहीचा 50% वाटा असलेल्या या स्त्री शक्तीचा सन्मान केला नाही. या स्त्री शक्तीला कधीही सन्मानाची वागणूक दिली नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सगळ्यात पहिल्यांदा या देशाच्या लोकशाहीमध्ये नारी शक्ती वंदन विधेयक पास करून 33% आरक्षण तुम्हा आम्हा सगळ्यांना दिलेलं आहे. आणि म्हणून या नारी शक्तीचा सन्मान करणारा, स्त्रीत्वाचा सन्मान करणारा, तुमचा आमचा हक्काचा असणारा माननीय पंतप्रधान या देशाला लाभलाय, ते म्हणजे माननीय मोदी साहेबांच्या रूपाने. आणि म्हणून ही निवडणूक राजश्री पाटीलच्या विरोधात अजून कोणीतरी उमेदवार अशी नाही आहे, मला निवडणूक करून तिथे पाठवायचं आहे की अजून कोणाला पाठवायचं अशी नाही आहे. तर या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांना त्या ठिकाणी करायचं आहे. आणि का करायचं आहे तर तुमचा आमचा विचार करणारे हे माननीय युती सरकारचं त्या ठिकाणी शासन बसवायचं आहे. आपले या महाराष्ट्राचे माननीय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तुम्ही आम्ही आजपर्यंत एसटीने जायचो, एसटीने फिरताना सगळेजणी, आतापर्यंत फुल तिकीट मारायची, आता हाफ तिकीट में जा रहे की नाही, अर्ध्या तिकीट. आता काही करायचं असेल, गावाला जायचं असेल, तहसीलला काम असेल, काही असेल तर नवरे म्हणायचे तुझं काय काम आहे, मी चाललोच बोरीला, मी चाललो दारव्याला, तुला घरी मी घेऊन येतो. आता काय म्हणतात असं करणं, तूच जाऊन येईन दारव्याला, तुझं अर्ध्या तिकीटात जमते, बरोबर आहे की नाही? ही किमया आहे. आपल्याला वाटत आहे सरकारने आपल्याला अर्धच तिकीट दिलं, पण या अर्ध्या तिकिटाच्या मागचं खूप मोठं गणित आहे माय मावल्यांनो. याच्यामुळे तुम्हाला आम्हाला घरातून बाहेर पडायला मिळायला लागलं, तुम्हाला आम्हाला सन्मान मिळायला पाहिजे. या स्त्रीला सन्मान देण्याचं कार्य या युती सरकारने केलं आहे. आणि म्हणून या युती सरकारने पुन्हा एकदा शासनात येणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून या निवडणुकीत पुन्हा एकदा युतीच्या उमेदवाराला आपल्याला निवडून पाठवायचं आहे. आजपर्यंत 9 महिने 9 दिवस आम्ही बाळाला पोटात वाढवलं, बरोबर आहे, मरणाच्या वेदना सहन केला. बाईने लेकराला जन्म देणं, खरं म्हणजे याचं काय आहे नवीन, प्रत्येकच बाई गरोदर राहते, प्रत्येकच बाई लेकराला जन्म देते, कोणाला त्याचं कौतुक नाही. पण प्रत्येकीच्या गरोदरपणाची, प्रत्येकीच्या बाळणपणाची वेदना ही जिची तिला सहन करावी लागते. मरण भोगते बाई तेव्हा लेकराला जन्म होतो. एक मरण भोगून एका जीवाला जन्म देतो आपण, परंतु त्या लेकराच्या मागे नाव लागायचं आतापर्यंत बापाचं. आम्हाला कधी दुःख नव्हतं, आम्ही अभिमानाने म्हणायचो पिंट्याचे बाबा, सोन्याचे बाबा, बरोबर आहे, आम्ही अभिमानाने मिरवलं, आम्हाला कधी त्याचा खेद वाटला नाही, आम्ही कधी मागणी केली नाही. परंतु माननीय युती सरकारने, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ही गोष्ट लक्षात घेतली आणि पहिल्यांदा मुलाच्या नावामागे, मुलीच्या नावामागे आईचंही नाव लागलं पाहिजे हा कायदा करून घेतला. आणि मातृत्वाचा अत्युच्च खऱ्या अर्थाने गौरव करण्याचं काम या युती सरकारच्या माध्यमातून झालं. आणि म्हणून असा स्त्रीत्वाचा सन्मान करणारं शासन, या स्त्रीत्वाचा खऱ्या अर्थानं गौरव करणारं शासन, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, अर्थात जिथे जिथे स्त्रीत्वाचा सन्मान केला जातो, नुसतंच नाही तुम काली का अवतार हो, सरस्वती का अवतार हो, लक्ष्मी का अवतार हो असं म्हणायचं, देवारात बसवायचं, पूजा करायची आणि पुन्हा ते पोळ्याच्या बैलासारखं सजवायचं, मिरवायचं, मग वर्षभर राबवायचं, असं नाही. खऱ्या अर्थानं या स्त्रियांना, महिलांना शक्ती म्हणून मुख्य प्रवाहात आणण्याचं काम माननीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या संस्काराखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनातही झालं आणि महाराष्ट्राच्या या राज्य शासनातही होत आहे. आणि म्हणून या देशाच्या मुख्य पदावर माननीय पंतप्रधानांना पुनश्च एकदा मोदी साहेबांना आपल्याला बनवायचं आहे. आणि त्यासाठी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला या निवडणुकीकडे वेगळ्या अर्थाने बघायचं आहे. स्त्रीत्वाचा सन्मान करणारी माणसं कोणी विचार केला होता का? कधी वाटलं होतं आपल्याला आपल्या मुलाच्या नावामध्ये आईचं नाव लागेल? किती अभिमान वाटतो. पोरांना विचारलं व्हॉट इज युअर फुल नेम तर पोट्टे शेंबडे सांगायचे माय नेम इज अमुक धमुक टमुक. आता त्या अमुक धमुक मध्ये एक टमुकही आलं, अजून आपलंही नाव आलं, प्रॉपर्टी मध्ये आलं, सगळीकडे. म्हणजे ज्या स्त्रीचं एवढं मोठं अस्तित्व आहे, हे स्त्रीचं अस्तित्व जे देव्हाऱ्यापुरतं मर्यादित होतं ते आता प्रत्यक्ष कागदावर आलं, प्रत्यक्ष कोर्टामध्ये गेलं, प्रत्यक्ष सगळीकडे. तुम्हा सगळ्यांचा सन्मान खऱ्या अर्थानं करण्याचं काम यांनी केलं. म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान करण्याची ही प्रवृत्ती बघा. खरं म्हणजे भाऊंनी सांगितलं
विरोधकांबद्दल काही बोलायचं नाही, काही बोलायची गरजही नाही, परंतु भाऊ तरी सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की स्त्रीत्वाचा गौरव करून एका लेकीला या ठिकाणी उमेदवारी देणार आहे महायुती सरकार, आणि लेकीला उमेदवारी दिल्याबरोबर परक्याला दिली म्हणून आपल्या कमकुवत बुद्धीचं प्रदर्शन करणारे हे विरोधक बघा. तुम्ही सगळ्याजणी लेकी आहात. आपण कोणीतरी सांगा बरं, आपल्याला आपलं माहेर कधी परक वाटतं का? अरे सगळ्या जगाने जेव्हा पाठ फिरवली तेव्हा आपल्याला आपलं हक्काचं स्थान म्हणजे कोणतं असतं? जोरात सांगा. परमेश्वर सुद्धा एक वेळा दरवाजा बंद करेल, परंतु एक दर आपल्यासाठी अर्ध्या रात्रीही उघडं असतं. ते कोणतं असतं? माहेरचं असतं. आमचं हक्काचं स्थान, आमचं जिव्हाळ्याचं स्थान, ज्या ठिकाणी आम्ही अधिकाराने जाऊ शकतो, जे कायम आमच्या जगण्याचं ठिकाण असतं, ते आमचं माहेर असतं. आणि माहेरच्यांना कधी ही मुलगी ही परकी नसते, आपण सगळ्यात लक्षात घेतलं पाहिजे. मला परक म्हणून त्यांनी माझा एकटीचा अपमान केला नाही, मला परक म्हणून माझ्या एकटीचा नाही, इथं बसलेल्या प्रत्येक माय माऊलीचा, प्रत्येक मुलीचा अपमान केलेला आहे, हे आपण सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रवृत्तींना दूर ठेवण्याचा विचारच नाहीये. ही विचारांची लढाई आहे. ही लोकसभेची निवडणूक आहे, ही गल्लीतली निवडणूक आहे का? ही लोकसभेची निवडणूक आहे. लोकसभेची निवडणूक ही वैचारिक झाली पाहिजे, ही मुद्द्यांवर झाली पाहिजे, ही देशाच्या सुरक्षेवर झाली पाहिजे, देशाच्या भविष्याची निवडणूक आहे. देशाचे काय ध्येयधोरणं असली पाहिजे, देश कुठल्या दिशेने न्यायचा आहे, देशाच्या भविष्याची काय काय चिंता तुम्हाला आम्हाला वाटते, या सगळ्या विकासाच्या मुद्द्यांवरती महिलांसाठी आमचा काय एजेंडा आहे, युवकांसाठी आमच्या मनात काय काय प्रश्न आहेत, शेतकऱ्यांसाठी आम्ही काय काय योजना राबवणार, या मुद्द्यांवरती ही निवडणूक झाली पाहिजे. कारण ही लोकसभेची निवडणूक आहे. इथं तर ग्रामपंचायतचे खायचे मुद्दे, विरोधकांकडे श्रीधर काका मुद्देच नाही लढवायला, कुठलेही मुद्दे नसले त्याच्यामुळे हे काहीतरी मुद्दे उकरून काढायचे आणि मग अशा पद्धतीने आपण हे करायचं. मी आज या ठिकाणी बोरी अरबला आल्याबरोबर मला या ठिकाणी चंद्रशेखर बाबांचं दर्शन घेतलं आणि समोर तुमची कृषी उत्पन्न बाजार समिती दिसल्याबरोबर या ठिकाणी संदीप भैया, मी माझ्या वडिलांसोबत त्या कृषी उत्पन्न बाजार समितीत यायची. येस, तुकाराम पाटील केरे या ठिकाणी यायची. माझे वडील या ठिकाणी त्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होते. एकदम पोरवयात असलेली मी बाबा त्या ठिकाणी बसवायचे. आपला स्टँडवरचा चिवडा खूप फेमस होता, बोरीच्या बस स्टँडवरचा चिवडा प्रचंड आवडायचा. आदरणीय जीवन काका आपल्यालाही माहिती असेल. त्या ठिकाणी बसून तो चिवडा खाणे, दिवसभर तिथल्या मीटिंग बघणे, हे सगळं बघत असताना कदाचित लहानपणापासूनच तो समाजकारणाचा, राजकारणाचा पिंडंगामध्ये बसला असेल. आपल्या बोरीचे साहित्यिक संस्कार माझ्यावर ज्यांनी केले ते आदरणीय कैलासवासी शंकर काका बडे, ज्यांच्या कविता वाचत वाचत मी मोठी झाली, त्यांची ही आठवण आज बोरीमध्ये आल्याबरोबर झाली. या गावात बोरीला आल्याबरोबर आदरणीय बडे काकांकडे जायचं आणि काकूंच्या हातचा गरम गरम वरण भात खायचा. आज या लेकीला माझ्या त्या काकूंची, माझ्या त्या काकांची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. प्रत्येक घराघरात नातं आहे हो इथे, प्रत्येक घराघरात, प्रत्येक गावागावात नातं आहे. आमचं कुटुंबाचं कुलदैवत असलेली लखमाई देवी, इथून 6-7 किलोमीटरवर पाथरड देवीची आमची कुलदेवी आहे. दर नवरात्रात त्या ठिकाणी जायचं, देवीची ओटी भरायची. लग्न झाल्यावरही माझं माझ्या कुलदेवतेसोबतचं नातं तुटलं नाही, ते आता कसं तुटेल? लेकीची माळ, लेकीची नाळ ही माहेरासोबत जोडलेली असते, ती कधीही तुटत नाही. एखादं बीज, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कोणत्याही झाडाचं बीज जेव्हा जमिनीत रोवतं त्या जमिनीत तिचे मुळं रोवलेली असतात. या राजश्रीचं बीज या जमिनीत रोवलेलं गेलं होतं. ही मुळं इथं रुजलेली आहे. हे झाड उगवलं, याच्या फांद्या मराठवाड्यात गेल्या, फळं फुलं तिकडे पडले, काही फांद्या इकडे पडल्या, पण मुळं या जमिनीत आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या निवडणुकीला सामोरे जात असताना जेव्हा माझे सर्व आदरणीय पत्रकार बांधव या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांनी प्रश्न विचारला, इथे फिरत असताना काय चिंता वाटते? हा, मी म्हटलं पोरींना सासरी जाताना चिंता वाटत असते, माहेरी चिंता नसते वाटत. माहेरी आनंदाने येतेले, चिंता मुक्त होते. त्या माझ्या मागे एवढे खंबीर माझे सगळे बांधव बसलेले आहेत. हे सगळे माझे आदरणीय बांधव आहेत या ठिकाणी. आदरणीय मदन भाऊ यांनी लहानपणापासून आम्हाला मोठं होत असताना बघितलं. ज्यांचा धाक आमच्यावरती होता, त्यांच्या समोरून चौकातून जायचं तर खाली मान घालून जायचो आम्ही. इतक्या प्रचंड सगळ्या या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घडलेलो आहेत. आमच्या कालिंदी पवार या ठिकाणी आहेत. या प्रत्येक लोकांनी आम्हाला घडताना, मोठं होताना आमच्या जडणघडणीत या सगळ्या लोकांचा मोठा वाटा आहे. या बोरी अरबच्या सगळ्या परिसरात तुमचा दारवा असेल. माझे वडील कैलासवासी बाबासाहेब महल्ले पाटील, महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष,
त्याच्यामुळे या बोरीच्या आजूबाजूच्या लाडखेड असेल, तुमचं कापसी आहे, ब्रह्मी आहे, या सगळ्या परिसरातल्या अनेक गावांमध्ये वडिलांचे घराघरात सगळ्यांचे संबंध, त्या प्रत्येकाचे फोन येतात आहे. आता दारव्याला लग्नाला गेली गावंडे पाटलांकडे, प्रत्येक माणूस जवळ येऊन येऊन बोलत होतं. चेहरे मोहरे बदलले पण प्रत्येकाने जवळच्या आठवणी सांगितला. हा जिव्हाळा कुठे दुसरीकडे मिळू शकतो का? लेकीला हा माहेरच मिळतो. हे माहेर इतकं प्रचंड वेगळं रसायन असतं की जिथे येताना लेकीला कधीच काळजी वाटत नाही. बहिणाबाई चौधरीची एक छोटीशी कथा ती तुम्हाला या निमित्ताने सांगावीशी वाटते. बहिणाबाई चौधरी अशिक्षित बाई होती, अडाणी बाई होती, मोठी साहित्यिक होती. तिला सासरी प्रचंड त्रास होता. सासरी त्रास असलेल्या या बहिणाबाईला कष्ट घरात झाले, त्रास झाला सासरचा, की ती शेतामध्ये निंदन करताना, शेतामध्ये काम करताना, काम करत 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 कटकट करत गाण्या म्हणत राहायची, ओव्या रचायची. आपण जाता दळताना ओव्या म्हणतो की नाही, तशी ती ओव्या रचत रचत काम करायची. माझी सासू अशी, सासरा असा, नणंद अशी, सासर असं कटकट कटकट करायची. त्या शेताच्या बाजूला एक साधू महाराज ध्यान करत बसलेले असायचे. ध्यान करत असताना त्या साधूला हिचा खूप त्रास व्हायचा. ते एक दिवशी कंटाळून तिला म्हणाले की बहिणा, तुला जर तुझ्या सासरचा एवढा त्रास आहे, हे सासर सोडून तू माहेरी चालली जा, नाही इथे कशाला नांदते? ती बहिणा म्हणाली त्या योगीला, अरे बापरे म्हणे, असं आहे का, सासर सोडून जायला सांगतो का तू? तेव्हा ती बहिणाबाई त्या सासऱ्याला, त्या योग्याला म्हणाली, दे रे योग्य दे रे ध्यान, ऐक काय मी सांगते. तो योगी एवढा योगी पुरुष, ज्ञानी पुरुष, त्याला आमची अडाणी बहिणा ज्ञान सांगते आहे. दे रे योग्य दे रे ध्यान, ऐक काय मी सांगते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. या मायचं सासरी जगणं त्याच्यासाठी असतं की लेकीला जेव्हा गरज पडेल, लेकीला जेव्हा वाटेल तेव्हा तिला माहेरी यायला पाहिजे. म्हणून माझ्या सासरचा त्रास करूनही मी माहेरी नांदते आहे. असं हे लेकीचं हक्काचं असलेलं माहेर. आणि माझा असा हक्काचा यवतमाळ वाशिम मतदारसंघ, निश्चित या मतदारसंघात तुमच्या हक्काची लाडकी लेक म्हणून तुम्हाला मतदानाचा अधिकाराने मागणी करते, अधिकाराने विनंती करते. परंतु माय मौल्यांनो, तुम्ही हुशार आहात, तुम्ही चाणक्य आहात, तुम्ही माननीय नरेंद्र मोदींच्या सशक्त नारी आहात. या सशक्त भारताच्या लोकशाहीचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहात. म्हणून केवळ आपली पोरगी आहे, आपली लेक आहे म्हणून मतदान कराल का? नाही, तुमची लेक त्या ताकदीची आहे या विश्वासाने मतदान केलं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही तिला तपासूनही घेतलं पाहिजे. तुम्ही सगळ्या महिला भाजी गेला बाजारात, भाजी घ्यायला गेला, मेथीची जुडीचा ढीग असला, त्या बाईने जर भाजीतून ढीग काढून मेथीची जुडी हातात दिली, घेतं का पटकन? घेतो का आपण? आपला भरोसा नाही रहता उन पे. तिनं दिलेली नाही घ्यायची, चांगली असेल तरी पण बाजूला ठेवतो, आपल्या हाताने दुसरी काढतो, खालीवर करून बघतो की चांगली आहे की नाही. बरोबर आहे? मेथीची जोडी खराब निघाली तरी दुसरं काही करता येतं, तरी आपण तपासून घेतो. उन्हाळ्यात आपल्या बोरिअरचे माठ फेमस आहे सगळीकडे. बोरिअरवरून मी नांदेडला माठ न्यायची दरवर्षी. गाडी इकडून गेली, सारंगपूरवरून जाताना इकडून, की जाताना माठ घेऊन गेलंच पाहिजे. आपण हे सगळे माठ आता उन्हाळ्यात घेतले, हे घेताना प्रत्येकाने माठाच्या बुडाला बघितलं ना, बुडा कसा टणटण वाजवू, कच्चा आहे का पक्का आहे? आपल्याला लय कळते का त्या माठातलं कच्चं पक्क? माती कळत नाही आपल्याला कच्चं पक्क, पण आपण एक शहानिशा करून घेतो, आपली खातर जमा किंवा कच्चा आहे का पक्का आहे. आता ते मातीचं मडकच फुटलं तरी दुसऱ्या दिवशी नवीन आणता येतं, तरी सुद्धा आपण तपासून घेतो. पण ते फुटके मडके जर लोकसभेत गेले, संसदेत 5 वर्ष बदलून घेता येत नाही, ते तसेच तिकडे राहतात. म्हणून आपण आपले जे प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवणार आहोत, हे तपासून पाठवलं पाहिजे. 12 बांगड्यांचं 1 डझन बांगड्या आपण हातात घालताना त्या 12 पैकी एक जरी टिचकी बांगडी असेल तर आपण घेत नाही. त्या बांगडीवाल्याला म्हणतो टिचकी विचकी चालणार नाही, दुसरी देन, त्याला अगून एक्स्ट्राची चांगली घेतोच. इथे आपल्याला आपल्या या सगळ्या एवढ्या मोठ्या 400 पार मध्ये एखादं जर टिचकं गेलं जमणार आहे का? म्हणून अबकी बार 400 पार. आणि या 400 पार मध्ये आपल्या यवतमाळ वाशिमचा एक आवाज तुम्हा सगळ्यांच्या मतदानाच्या रूपातून माननीय मोदी साहेबांना त्या ठिकाणी पंतप्रधान करायसाठी आपल्याला पाठवायचं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कशासाठी पाठवायचं आहे? मैत्रिणींनो, माझे मागे उभे असलेल्या बांधवांना, या सभागृहाच्या बाहेर उभे असलेल्या बांधवांना मी सांगू इच्छिते, ही लोकसभेची निवडणूक आहे मित्रांनो, ही ग्रामपंचायतची निवडणूक आहे का ताई?
होय बाबा ग्रामपंचायत जमते एखादा अल्लम टल्लम गेला एखादा निवडून चुकून मागून कसा कसा, तर एखाद्या पंचायत समितीच्या माणसाकडून आपण काम करून घेऊ. पंचायत समितीचा माणसाच नसला तर जिल्हा परिषदचा, जिल्हा परिषदचा नाही तर नगरपंचायत, नाही तर मग आपले आहेच आमदार. मदन भाऊकडे गेलं तर कामं होतात. आपले सगळे पदाधिकारी ते कामं करून घेतात. आपले पालकमंत्री त्यांच्या माध्यमातून भरघोस निधी आपल्या या ठिकाणी आलेला आहे, त्यांच्यामधनं विकास निधी आलेला आहे. ही सगळी माणसं तुमची कामं करणार आहे. रस्ते, नाली, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, घरकुल हे चालणारच आहे. 150 कोटीची आबादी असलेला आपला देश ही काही जादूची कांडी का ओमफाट चुंपट केलं आणि एकदम देश चकाचक झालं? ही प्रश्न हळूहळू सुटतीलच. परंतु लोकसभेच्या मुख्य सभागृहामध्ये ज्या प्रश्नांवरती आपल्याला काम करायचं आहे ते म्हणजे या देशाची ध्येय धोरणं ठरवायची आहे. जसं महिलांचा आरक्षणाचा मुद्दा असेल, महिलांची काय धोरणं असतील, शेतीविषयक धोरणं काय असतील, युवकांसाठीची धोरणं काय असतील, आपलं संरक्षण धोरण काय असेल, अर्थविषयक धोरण काय असेल, सिंचनाची धोरणं काय असतील, ही सगळी धोरणं ठरवण्याचं काम या लोकशाहीच्या त्या पवित्र मंदिरामध्ये, त्या संसदेमध्ये होत असतात. आणि म्हणून तुमचे विषय समजून घेऊन मांडणारा माणूस आपल्याला त्या संसदेत पाठवायचा आहे. एक चांगला विषय समजला तर काय होऊ शकतं त्याचं छोटंसं उदाहरण तुम्हाला माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं सांगते. आम्ही कशामुळे सुरक्षित आहोत देशामध्ये? सैन्याने, शत्रू राष्ट्राच्या सैन्याने जर भारतावर हल्ला केला तर आपलं संरक्षण कोण करतं? कोण करतं? सैनिक करतात देशावरचे, बरोबर आहे? आपण सगळे बोलू ना, बोलत चला मैत्रिणींनो, आता बोलायची संधी मिळते. कोण करते आपलं सैनिक संरक्षण? सैनिक करतात. आजपर्यंत जोपर्यंत काँग्रेसचं राज्य होतं तोपर्यंत इकडे पाकिस्तान, इकडे चीन, इकडे बांगलादेश, खाली श्रीलंका ही सगळी शत्रू राष्ट्र बंदुका घेऊन ताणून राहायची. त्यांना जेव्हा वाटलं तेव्हा गोळीबार सुरू करायचे. त्यांनी गोळीबार सुरू केला की आपल्या सैनिकांना गोळीबार करायचा असायचा, परंतु त्यांना ते स्वातंत्र्य नव्हतं. त्यांना दिल्लीला फोन करावा लागायचा, दिल्लीला फोन करून परवानगी घ्यावी लागायची. आता आम्ही शत्रू राष्ट्रावर गोळीबार करू का? तोपर्यंत आपले 5-6 सैनिक धारातीर्थी पडायचे, शहीद होऊन जायचे. माननीय मोदी साहेबांच्या ही गोष्ट लक्षात आल्याबरोबर त्यांनी आदेश दिला की शत्रू राष्ट्रांनी गोळीबार करणे सोडाच, त्यांनी बंदुकाच्या चापावर बोट जरी ठेवलं तर माझ्या देश बांधवांचं रक्षण करणाऱ्या सैनिकांनी दुसऱ्या क्षणी गोळीबार सुरू करायचा. आमच्या आदेशाची वाट बघायची नाही. कारण देशाचे जवान सुरक्षित राहिले, तुमचा जीव सुरक्षित राहिला तर हा देश सुरक्षित राहील. या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले तुम्ही सैनिक हे या दिल्लीपेक्षा श्रेष्ठ आहात, माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. राष्ट्र प्रथम, देश प्रथम ही भावना असणारे हे पंतप्रधान माननीय मोदी साहेब आहेत. आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी आपल्याला बसवायचं आहे, आपण लक्षात घेतलं. आणि म्हणून मैत्रिणींनो, अत्यंत गंभीरतेने या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं. तुम्ही सगळे मतदान करणारच आहात, परंतु तुम्ही सगळे सुज्ञ आहात, जाणकार आहात, समजदार आहात. आपल्या शेतीचे अनेक प्रश्न असतील, हे प्रश्न त्या ठिकाणी मांडायचे. आपल्या शेतीच्या प्रश्नांवरती आपली सगळी अर्थव्यवस्था फिरत असते. आणि म्हणून मग शेतीचे प्रश्न आपल्या ताईला माहित आहे का? माझ्या वडिलांना मी एकुलती एक मुलगी असल्यामुळे मुलासारखं लहानपणापासून वाढवलं. त्याच्यामुळे रानोमाळ फिरणे, शेतात जाणे, वाडी वस्त्यात फिरणे, डोंगरात फिरणे हे सगळं केलं. त्याच्यामुळे वावरात फिरत असताना वावरात धुरा कशाला म्हणते, कासरा कशाला म्हणते, आऊत कसं झुटतात, कासरा कशाला म्हणतात, मुसका कशाला म्हणतात, पुराणी कशाला म्हणतात, वलीत कसं करतात, तास कसं ओढतात, सगळं माहित आहे. शेतातले सगळे प्रश्न माहित आहे. तुम्ही सगळे सीतादाई करता कापूस वेचायच्या आधी. कापूस वेचायच्या आधी सीतादाई कशी करतात, सीतादाई पण केलेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न अत्यंत जवळून बघितलेले आहे. शेतकऱ्यांच्या या उत्पादित झालेल्या मालावरती निश्चितपणे आपल्या भागात प्रक्रिया उद्योग उभारणे ही अत्यंत जवळीची गरज आहे. भाऊ, यापैकी अनेक महिला या आमच्या बचत गटाच्या महिला असतील. आता आपलं बोरिअरब हे अत्यंत रेल्वेच्या जवळ आलेलं आहे, रेल्वेचा ट्रॅक झालाय. त्याच्यामुळे निश्चितच इथे जर महिलांच्या हाताला काम मिळालं, उद्योग आपल्या इथे उभे राहिले तर या उत्पादित झालेल्या मालाला मुख्य प्रवाहात, मुख्य भांडवल आपल्याला, मुख्य उत्पादित झालेल्या मालाला मार्केटिंगला करणं सोपं पडणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या प्रत्येकाच्या हाताला काम कसं मिळेल हेही याच्यानंतर माझ्या माध्यमातून करता येईल हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. कारण तुमच्यासारख्या 80,000 महिलांना त्यांच्या पायावर उभं राहण्याचं काम मी गोदावरी अर्बनच्या माध्यमातून केलं आहे. 80,000 महिलांना आर्थिक सक्षम केलं, आर्थिक साक्षर केलं. फक्त बचत गट काढा, तुम्ही काढले असतील ना गट. गट कशासाठी काढायचे?
कशाने काढायचे? बचत काढायला? तसं नसते, मला माहिती आहे बायका कशाला काढतात. एक गट काढायचा आणि दुसरा फेडायचा, त्याचा काढायचा आणि तिसरा फेडायचा, बरोबर आहे? हा काढायचा, त्याचा फेडायचा आणि तो काढायचा आणि त्याचा फेडायचा, जिंदगी भर गट फेडत बसायचे. बचत गट काढून आपल्या आयुष्यात आर्थिक प्रगती झाली पाहिजे, आपण आर्थिक सक्षम झालं पाहिजे, आपण आपल्या पायावर उभं राहून स्वावलंबी झाली पाहिजे, ही त्या बचत गटाच्या मागची भावना आहे महिलांनो. आणि म्हणून त्यासाठी काम करणारी तुमच्यातली एक कार्यकर्ती, तुमच्यातली एक महिला आज या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, त्यांना एक मत देण्यासाठी उभी आहे. मला एक मत म्हणजे माननीय मोदी साहेबांना मत एक लक्षात घेतलं पाहिजे. या निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्हाला सगळ्यांना हीच विनंती आहे की तुम्ही मोठी शक्ती आहात, तुम्ही खूप मोठे चाबे फिरवू शकता. नवऱ्याला एखादं काम करायचं नसेल आणि कसं करून घ्यायचं, लय पॉवरबाज आहे तुम्ही, जादूगर आहात तुम्ही, मला माहित आहे, कारण तुमच्यामध्येच मी काम करते. त्याच्यामुळे तुमच्यातली ही शक्ती जागृत करा की का मोदी साहेबांनी 100 कारणं तुम्हाला समजून सांगितली की का मोदी साहेबांना त्या ठिकाणी आणायचं आहे. शैक्षणिक धोरणात अमूलाग्र केलेला बदल. आजपर्यंत इंग्रजांना फक्त कारकून पाहिजे होते, क्लर्क, कारकून, आणि कारकून बनवणारं शिक्षण आपल्या इथे देण्यात आलेलं होतं. तीच कारकून बनवण्याची शिक्षण प्रणाली आपल्या देशात चालू होती. परंतु माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी नवीन शैक्षणिक धोरण लागू केलं, ज्या माध्यमातून आपल्या मुलांना जीवनाक्षक शिक्षण मिळेल आणि त्यांच्या पायावर उभं राहता येईल असंही शिक्षण देण्यात येत आहे. सांगता येण्यासारखे 100 गोष्टी आहेत, परंतु तुम्हीही बऱ्याच वेळच्या बसले आणि मलाही पुढे जायचे, त्याच्यामुळे फार अधिक बोलत नाही. परंतु येणाऱ्या 26 तारखेला तुम्ही सगळ्यांनी धनुष्यबाण या माझ्या मतदान चिन्हावरती बटन दाबून जास्तीत जास्त मतदान करावं ही तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी विनंती करते. या बोरीला आणि या परिसराला अत्यंत संपन्न असा इतिहास आहे. या इतिहासाची पुनरावृत्ती येणाऱ्या काळात होईल. इथलं गतवैभव प्राप्त करून देईल. बऱ्याच दिवसापासूनची माझ्या नजरेत असलेली इथे सुतगिरणी भाऊ, ती सुतगिरणी सुरू करणे हा आपल्या समोरचा खरोखर मोठा प्रश्न आहे, ज्या माध्यमातून इथल्या अनेक महिलांच्या, अनेक बेरोजगारांच्या युवकांना हाताला काम मिळू शकतं. काय घोडं अडलं असेल, कशा पद्धतीनं सुरू करता येईल, आपण निश्चित प्रयत्न करू शकतो. कारण जर वसंत सहकारी कारखाना 10 वर्षापासून बंद असलेला हेमंत पाटील सुरू करू शकतात, तर इथली जी सुतगिरणी आहे तीही आपण सुरू करू शकतो. त्यासाठी निश्चित आपलं राजकीय पाठबळ आपल्या पाठीशी राहिलं तर आपण तेही करू शकतो. छोटे छोटे व्यवसाय घराघरात सुरू करून निश्चित प्रत्येकाच्या हाताला काम देता येईल यासाठी प्रयत्न करेल, हा तुम्हा सगळ्यांना शब्द देते. ही सभा संपन्न करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी बसलात. महायुतीच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी, सर्व कार्यकर्त्यांनी, तुम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले, ही सभा संपन्न झाली. त्यासाठी मनापासून कुणाचेही आभार मानत नाही. आभार परक्यांचे मानायचे असतात. मी तुमची लेक आहे, मी तुमची बहीण आहे, मी तुमच्या सगळ्यांची मैत्रीण आहे. हे प्रेमाचं नातं, प्रेमाचं ऋण मात्र मी व्यक्त करते. भविष्यात जेव्हा केव्हा आवाज देईल तेव्हा तुमच्यासोबत असेल हा तुम्हाला शब्द देते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.